तोच आहे ना. कुठले ह्याच्या पुढील मात्र संघ खेळवण्यात येणार आहेत उर्विजा आणि एम एस स्ट्रायकर्स. तर दोन्ही कर्णधारांना नम्रतेची विनंती, टच का बॉक्स मध्ये आपल्याला येऊन नानाफिकीचा कळचा कार्यक्रम आपल्याला उरकून घ्यायचा आहे. उर्विजा आणि एम एस स्ट्रायकरच्या असा दोन्ही कर्णधार. आणि हा इकडे मैदानामध्ये आपला खेळी चालू झालेली आहे. पहिलाच चेंडू मात्र पंचांचा निर्णय, व्हाईटचा इशारा, दोन्ही हात दर्शवून अतिरिक्त धावेनुसार एक धाव मात्र निश्चित मिळालेली आहे पहिल्याच चेंडूवरती. पाहूया तर गोलंदाजी करत आहेत. जबरदस्त असा स्कोअर लिगच्या दिशेने मारलेला चेंडू. पाहूया काय होते, पंचांचा निर्णय काय. पंचांनी मात्र निर्णय अजूनपर्यंत काय दिलेला आहे पाहायला मिळत आहे. पेंडिंग डिसिजन पाहूया. आणि पंचांनी दर्शवत आहेत, पाहूया काय आहे. पंचांनी मात्र दोन्ही हात दर्शवत सिक्सचा इशारा, आरपाराने षटकार. या षटकारावर धाव संख्या मात्र झालेली आहे 7 डीजे. थँक्यू डीजे, थँक्यू. जबरदस्त मारलेला टोळा होता. स्वतः मात्र गोलंदाजी करताना अडवण्याचा प्रयत्न होता. आटोक्यातच जबरदस्त असा प्रयत्न होता, पण मात्र प्रयत्न अयशस्वी ठरला. मात्र ह्या चेंडूवरती मात्र 2 धावा निश्चित मिळाल्या. त्या 2 धावेबरोबर धाव संख्या मात्र पोहोचत आहे आतापर्यंत ती 9. परत एकदा स्टंप पडलेला आहे. हवेचाही झोत त्याचप्रमाणे वाढलेला आहे. आता तिकडे खेळतोय ना. हा हो, बोलवले. जबरदस्त असा मारलेला धनकेबाज असा फटका हवेच्या दिशेने मात्र गेलेला आरपार. छत्रपतींचा छावा, आणि आपण म्हटलं नाही मगापासून पण आता बोलावंच लावेल, हवेच्या दिशेने गेलेला हा मात्र षटकार. जबरदस्त छत्रपतींचा छावा आणि षटकारची धावा. पंचांचा निर्णय षटकार, आणि या षटकारावर धाव संख्या मात्र झालेली आहे आतापर्यंत 15 डीजे. पहिला जबरदस्त असा मारले फटकेबाजी मात्र आतिषबाजी अशी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे मैदानामध्ये. जबरदस्त पाहूया 2 येतात का. 2 धावा मात्र निश्चित आलेले आहेत. या 2 धावेवर धाव संख्या मात्र आता झालेली आहे ते आतापर्यंत 17. आणि आतापर्यंत पहिल्या षटकाचे चेंडू झालेले आहेत ते 4. आणि गोलंदाजी करत आहेत रुपेश. पाहूया तर त्यांना स्ट्राईकला खेळताना मात्र स्ट्राईकला खेळत आहेत ते विराज साळवी. जबरदस्त अशी धनकेबाज अशी त्यांची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळताना रुपेश. पाहूया तर पाहूया पंचांचा निर्णय काय येतंय. पंचांनी काय निर्णय दिलाय, आणि फ्रीटचा इशारा. डीजे वाले दादा डीजे बजा. थँक्यू डीजे दादा, थँक्यू. फ्रीटचा बघूया पुरेपूर वापर, पण जबरदस्त असा हा मात्र निर्धार चेंडू टाकलेला. चांगल्या प्रकारे हाताळता आला नाही, मात्र चान्स होता, चान्स घालवलेला आहे. सुशील फ्रीटचा मात्र चान्स घालवून बसले. ह्या फ्रीटवरती भरपूर काय आपल्याला प्राधान्य करता येतं, धावांचा पाऊस पाडून आपल्याला चान्स घेता येतं, पण तो अयशस्वी ठरलेला आहे रुपेश गोलंदाजी यांच्याकडून. पाहूया तर मात्र आता किती मात्र धाव येतात या चेंडूवरती. दुसरी चौथी धाव येते काय, मात्र 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी. पाहूया
थोडीशी गडबड गोंधळ आपल्याला क्षेत्ररक्षणामध्ये पाहायला मिळत आहे. मात्र या 2 धावेवर धावसंख्या पोहोचली आहे आतापर्यंत 21. एक षटकार ना संपला ना, एक षटक संपलेला आहे. 21 धावांचा डोंगर उभा पाव केलेला आहे. पहिल्यांदाच असं झालेलं आहे मला वाटतं की 6 चेंडूंमध्ये 21 धावांचा पाऊस डोंगर उभा केलेला आहे. चांगली धावसंख्या मात्र उभी केलेली आहे. पाहूया मात्र काय होतं. लवकरात लवकर दुसऱ्या गोलंदाजाने मैदानाकडे यायचं आहे. आम्हाला ऋतिक सनस गोलंदाजीसाठी आता आलेले आहेत. मात्र ते गोलंदाजी करतील ऋतिक सनस. दुसरा षटकार घेऊन आलेले आहेत ऋतिक सनस. हां, ऋतिक सनस त्यांना नॉन स्ट्राईकला खेळत आहेत ते विराज. स्टंप ते सारखेच पडतात. मागाशी होतला नाही. हाफ मॅच झाली का होतून या पटकन कोणीतरी मुलांना पाठवा एखादी बॉटल भरून. आता ही संपली ना ओव्हर, हां पटकन धावत जाऊन होतून यायला. चला, ऋतिक सनस गोलंदाजीसाठी सज्ज. पाहूया तर त्यांच्या समोर स्ट्राईक खेळत आहेत ते मात्र बॅटर्स आहेत ते विराज. पाहूया ऋतिक सनसने धाव घेतलेले. पहिला चेंडू फेकलेला आहे. पहिल्या चेंडूवरती मात्र मारलेला फटका. काय होतंय या चेंडूवरती. मात्र एक चेंडू, पहिला चेंडू एक धाव. दुसऱ्या षटकाचा पहिला चेंडू. या धावेवरच धावसंख्या मात्र झालेली आहे 22. ऋतिक सनस आलेले आहेत. त्याच्या आधी त्यांनी चांगल्या पद्धतीने आपली गोलंदाजी केली होती. पाहूया तर त्यांच्यासमोर तेवढ्याच धडाकेबाजीचे असे फलंदाज उभे आहेत. फलंदाजी त्याच ताकदीने करत आहेत. पाहूया काय करतात. त्यांना फिरवतात का ऋतिक सनस आपल्या गोलंदाजीवरती. पाहूया कोण खेळतोय तो. सुशील पाहूया धडाकेबाज बॅटिंग करतात काय ऋतिक सनस यांच्या समोर. आणि जबरदस्त असा ऑफ साईडच्या दिशेने मारले सोयलच्या दिशेने. आणि हा झेल, पण झेल न होता हाच मात्र अंदाज चुकलेला आहे आणि सीमारेषेच्या बाहेर आरपार पंचांचा निर्णय. चौकार. डीजेवाले दादा डीजे बजा. थँक्यू तिचे. आता खरंच देवारे देवा असंच झालं. इथे काहीतरीच झालं नाही. सीमारेषेच्या बाहेर चेंडू गेला, चौकार गेला ऋतिक सनस यांच्या गोलंदाजीवरती. आणि परत पाहूया पंचांचा निर्णय काय येत आहे. पंच काय निर्णय येत आहेत. चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न होतं. पंचांनी व्हाईट दर्शवलेला आहे आणि बादही दिलेला आहे. गडीज गॉन. डीजेवाले दादा डीजे बजा. हॅलो 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 कृपया सर्व संघ मालकांनी स्टेजवर यायचं आहे. सर्व संघ मालक यांनी स्टेजवर यायचं आहे. आपले 12 संघ मालक आहेत. 12 संघ मालक कृपया स्टेजवर यायची. ऐकला गेलेला फलंदाज नाव सुचवायचं आहे. जबरदस्त अशी आपल्याला गोलंदाजी मात्र करताना ऋतिक सनस यांच्याकडून पाहायला मिळाली होती. पाहूया मात्र ज्या पद्धतीने डीजे वाले दादा निखिल पाटील दादा आपल्याला डीजे वाजवत आहेत देवारे देवा, त्या पद्धतीने मात्र देव त्यांना पावलेला आहे. आतापर्यंत 2 पटापट त्याने गडी बाद केलेले आहेत. छान प्रकारे ऋतिक यांच्याकडून ही आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळत आहे. आतापर्यंत स्कोअर झालेला आहे मात्र 29. आणि बॅटर्सचं नाव आम्हाला सूचित करायचं आहे. बॅटर्स विराज इकडे आशिष. स्ट्राईकला खेळत आहेत ते विराज. नॉन स्ट्राईकला खेळत आहेत आशिष. गोलंदाजी करत आहेत ऋतिक सनस चांगल्या पद्धतीने. पाहूया हाताळलेला बॉल. मात्र काय होतं इथे पाहूया. झेल होते का. झेल होणं अशक्य आहे पण नाहीच नाही. अशक्यच झालेले आहे. मात्र 2 धावा घेतलेल्या आहेत. पाहूया काय होत्या. 2 धावेवर धावसंख्या मात्र आता पोहोचलेली आहे ती 31. आतापर्यंत झालेले चेंडू आहेत ते लास्ट चेंडू ना. आतापर्यंत झालेले 4 चेंडू आहेत. 2 शिल्लक चेंडू लाचचे ते दुसऱ्या षटकाचे. आणि मात्र धावांची संख्या पाऊस मात्र मोठा पहाड असा डोंगर उभा केलेला आहे. 2 षटकारांमध्ये आपल्याला पाहायला मिळालेला आहे. 3 मध्ये होत नव्हतं पण 2 षटकांमध्ये मात्र तेवढा डोंगर पाऊस पाडलेला आहे. या फलंदाजाने चांगल्या प्रकारे मात्र विराज 11 संघाकडून आपल्याला ही बॅटिंग पाहायला मिळत आहे. त्याच पद्धतीने ऋतिक सनस ही गोलंदाजी आपली कडक
पार पाडत आहेत. पाहूया आता कसा लास्ट चांगल्या पद्धतीने हा हाताळलेला चेंडू होता, निर्धार चेंडू. लास्ट टू गोल लास्ट चेंडू असेल मात्र दुसऱ्या षटकाचा. पाहूया मात्र लास्ट चेंडूवरती धडाकेबाज अशी बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते का विराज यांच्याकडून. गोलंदाजी मात्र त्याच पद्धतीने जबरदस्त. डीजेवाले दादांनी लावलेला गाणं होता देवा रे देवा देव ऋतिक सरनं पावलेलाच. पाहूया 2 विकेट गेलेल्या त्यांच्या. आणि आता लास्टचा चेंडू, लास्टच्या चेंडूवर मात्र मारलेला हा फटका उत्तुंग. आणि काय होतंय क्षेत्ररक्षण मात्र प्रयत्न आणि खरंच याच्यावरती प्रयत्न करून मात्र सीमारेषेमध्ये आलेला चेंडू 2 धावा दिल्या. तिसरी चौथी धाव घेण्याचा प्रयत्न अयशस्वी आणि गडी बाद. 2 षटकारांचा सामना संपलेला आहे. या सामन्याबरोबर धाव संख्या मात्र झालेली आहे आतापर्यंत ती 33-34 ला विन. आणि कृपया करून कोणी आपले अतिरिक्त खेळाडू असतील किंवा आपले सदस्य असतील सर्व तर संघ मालकांनी मैदानामध्ये- स्टेजवर यायचं आहे. मैदानामध्ये सर्व संघ जाऊन मालकांनी. स्टंप पडत आहे तिकडे थोडं पाणी ओतायचं आहे. थोडं तिथे झालं. ओके ओके पोहोचलेले आहेत. धन्यवाद. ठीक आहे. चला लवकरात लवकर सामन्यांना सुरुवात करायचे. 5 वाजत आलेले आहेत. सूर्यदेव निरोप घेण्याच्या दिशेने वळलेले आहेत. कोणाला कोणाला बोलायचं आहे? 7 वाजेपर्यंत ऊन असतो काय तसा टेन्शन नाही. 7:30 पर्यंत ऊन असतो. लवकर संपले सामने. हे 2 ह्याचं केले म्हणून फटाफट संपले. चला टॉस का बॉस मध्ये कर्णधार दोन्ही आलेले आहेत आणि कोणी आता मात्र विन झालेले आहे. ऊर्जा वॉरियर्स कर्णधारांनी मात्र नानाफेकीचा कौल जिंकलेला आहे आणि त्यांनी मात्र क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. त्यांचं हार्दिक अभिनंदन. ते आम्ही चालू होते. मॅच सामने मात्र आपले चालूच ठेवायचे. सामन्यांमध्ये वेळ वाया घालवायचे. सामने तिकडे चालूच ठेवायचे आहेत. संघ मालकांनी सगळ्यांनी स्टेज जवळच उभे राहा या बसून घ्या. आपल्याकडे संघ मालकांनी बाहेर जाऊ नका. इथं स्टेज जवळ बसून घ्या सगळ्यांनी. चला पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज. पहिला चेंडू फेकतील गोलंदाज. पंचांचा निर्णय अतिरिक्त धाव वाईटचा इशारा. 1 धाव मात्र नक्कीच खात्यामध्ये जमा झालेली आहे. आणि स्ट्राईकला गेलेले बॅटर्स नेम्स. जबरदस्त असा आपल्याला हा मस्तपैकी गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. या गोलंदाजीकडून गोलंदाजीचं कृपया आम्हाला नाव सुचवायचं आहे. कुणाल 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 साल्वी छान प्रकारे असे गोलंदाजी हाताळताना आपल्या वेगळ्याच्या शैलीमध्ये छान असे थोडीशी मूर्ती लहान पण कीर्ती महान अशा पद्धतीचे मला काही दिसत आहेत. ते पाहूया तर यापुढील हा चेंडू टाकतात का.
आणि नाही पण थोडी गडबड केली, लेन चुकली आणि मात्र पंचांनी दोन्ही हात वरती उठून करून व्हाईटचा इशारा दर्शवलेला आहे. अतिरिक्त धाव मात्र जमा झालेली आहे. या धावेबरोबर धाव संख्या झालेली आहे 2. चला सामने चालूच ठेवायचे आहेत, बाकीचे कार्यक्रम आपले चालूच राहतील. स्ट्राईकला कोण केलं, जबरदस्त असा मारलेला, बघूया. 2 धाव मात्र आलेले आहेत. या 2 धावेवर धाव संख्या झालेली आहे 4. 2 चेंडू 4 धावा झालेल्या आहेत. चला आम्हाला आतापर्यंत बॅटरचं नाव समजलेलं नाही, कृपया करून आम्हाला बॅटरचं नाव सूचित करायचं आहे. सर्व कमिटी मेंबरनी स्टेज जवळ यायचं आहे, आपल्याला फोटो काढायचा आहे. सर्व कमिटी मेंबर, माजी विद्यार्थी ग्रामविकास मंडळ टालसुरे मुंबई, आपल्या सर्व कमिटी मेंबरनी स्टेज जवळ यायचं आहे. चला जबरदस्त असा लेग साईडच्या दिशेने मारलेला चेंडू पाहूया काय करतायत. मात्र एवढ्या दूरवर जाऊन चेंडू सुद्धा एकच धाव मात्र घेण्यामध्ये सफलता मिळालेली आहे यांना. याचे धावेबरोबर धावसंख्या झालेली आहे आतापर्यंत 5 धावांचा. मात्र जोरदार धडाकेबाज अशी खेळी करायला पाहिजे, तरच आपला सामना आपल्याला विजयी घोषित करता येईल. या पद्धतीने खेळलं पाहिजे. स्क्वेअर लेगच्या दिशेने मारलेला चेंडू पाहूया तिकडे. क्षेत्ररक्षण छान प्रकारे, मात्र एकच धाव दिली गेलेली आहे. या धावेबरोबर धावसंख्या झालेली आहे 6. 4 चेंडू. चला चला चांगला आपल्याला मात्र ज्या पद्धतीने धडाकेबाज अशी मात्र आपल्याला खेळी पाहायची होती बॅटरची, ते पाहायला मिळत नाही. पाहूया, प्रयत्न तर सातत्याने चालूच आहेत. परत एकदा लेग साईडच्या दिशेने मारलेला चेंडू पाहूया कुठे जात आहे. सीमारेषे पार होत आहे का, आणि खरोखरचा सीमारेषे पार झालेला आहे. पंचांचा निर्णय की नाही, सीमारेषेच्या पार नाही झालेला आहे. आणि मात्र पंचांनी 2 धावांची धाव संख्या सांगितलेली आहे, 2 धावा घेतलेल्या आहेत. त्या 2 धावावर धावसंख्या मात्र होत आहे 8. लास्ट टू गो. जबरदस्त अशी गोलंदाजी मात्र, आणि हा मात्र षटक संपलेला आहे. या षटकानंतर धावसंख्या मात्र झालेली आहे ती 8. ज्या पद्धतीची धडाकेबाज खेळी हवी होती ती मात्र आता आपल्याला पाहायला मिळालेली नाहीये जय भवानी संघाकडून. सहा बॉलमध्ये 26 धाव. षटकारांचा मात्र पाऊस पडावा लागेल तरच सामना विजयी घोषित होऊ शकतो जय भवानी संघ, पण ते शक्य ना अशक्य आहे. पाहूया काय चमत्कार, वाईट नो काय होऊ शकतं, चमत्कार काही होऊ शकतं. डीजे वाले दादा डीजे बजा. थँक्यू. दुसरा षटकार घेऊन आलेले आहेत विराज साळवी. पाहूया, आणि पंचांनी परत एकदा हात वरती करून व्हाईटचा इशारा दर्शवलेला आहे. व्हाईट अतिरिक्त धाव, या धावेवर धावसंख्या मात्र झालेली आहे 9. 6 चेंडूंमध्ये 25 धावा. असेच काही व्हाईट नोचं गेले चेंडू तर काही होऊ शकतं. पाहूया, जबरदस्त असा मारलेला टोळा काय होतंय पाहूया. मात्र हा चेंडू जात आहे नाही, पण छान प्रकारे असं सीमारेषेमध्ये क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. मात्र 2 धावा मात्र नक्कीच मिळालेल्या आहेत. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालेलं हा आणि मात्र एक शॉट, एकच धाव मिळालेली आहे. एकच धाव मिळालेली आहे. आता मात्र जी गरज हवी होती ती गरज मात्र काही वेळापूर्वीच निघून गेलेली आहे. वेळ आता किती षटकार फोर मारले तरी काही गरज भासणार नाही विजयाच्या दिशेने जाण्याचे. 3 चेंडू ना, दुसऱ्या षटकाचे 2 चेंडू. आता मात्र 4 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता असणार आहे. ती मात्र 21 ना 23. 3 चेंडू मध्ये 23 धावा. काय चमत्कार होऊ शकतो. जबरदस्त असा उत्तुंग मारलेला फटका. पाहूया काय होतंय, कुठल्या दिशेने जातोय. सीमारेषेच्या
आरपार हा मात्र चौकार. पंचांचा निर्णय डीजेवाले दादा डीजे बजा. थँक्यू डीजे. जबरदस्त असा मारलेला हा चौकार. पाहूया आता परत एकदा पण त्रिफला जबरदस्त असा गोलंदाजीचा प्रहार आणि हा त्रिफला मात्र करार जवाबाने हा त्रिफला उडालेला आहे. गडी बाद झाले. इज गॉन. डीजेवाले दादा डीजे बजा. रुपयातला आउट झाले. बंद करायला बंद करू. थँक्यू डीजे. थँक्यू. मधुर संगीत मात्र आपल्याला आवाज चांगल्या प्रकारे ऐकवत आहेत इथे निखिल पाटील दादा. खरंच छान प्रकारे संगीत मधुर संगीत आपल्याला ऐकवतात. डीजे ऑपरेटिंग करत आहेत. त्यांचं हार्दिक अभिनंदन. स्वागत इथे या मंचावरती समालोचक कक्षामध्ये. दोन चेंडूंमध्ये मात्र आता धावा पाहिजेत ते 19. काही एक चमत्कार किती केला तरी नाही होऊ शकत पण प्रयत्न आटोक्यात. जबरदस्त असा उत्तुंग फटका आकाश गगनी झलकवलेला आणि पाहूया काय आहे पंचांचा निर्णय. सीमारेषेच्या बाहेर आरपार आणि चौकार. डीजे. चला जबरदस्त असा प्रयत्न होता. छान प्रकारे पाहूया तर. आणि मात्र षटक दोन्ही षटकाचा सामना संपलेला आहे. विजेता संघ झालेला आहे तो म्हणजे विराज 11. त्यांचं हार्दिक अभिनंदन स्वागत. त्याचप्रमाणे जय भावनी संघ पराजित झालेले आहे. त्यांनी प्रयत्न केले होते. त्यांचंही हार्दिक अभिनंदन स्वागत. आणि पुढील संघ खेळवण्यात येत आहे उर्विजा आणि एम एस स्ट्रायकर ना. पुढील संघ उर्विजा आणि एम एस स्ट्रायकर करणार आणि लवकरात लवकर मैदान